जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। एक दिवस अक्कलकोटच्या भूमीत एक भक्त फार दुःखी मनाने स्वामींना विनंती करतो, स्वामी, मी रोज प्रार्थना करतो, उपवास करतो, पण माझ्या घरात लक्ष्मी येत नाही, आयुष्य अंधारमय झाले आहे। स्वामी समर्थ हसले, त्यांनी शांतपणे आपले डोळे मिटले आणि म्हणाले, बाळा, तू उपासनेते मन देतोस, पण विश्वासात शंका ठेवतोस। लक्ष्मी येते श्रद्धेकडे, शंका पाहून दूर जाते। त्या क्षणी ब्रह्मांड हलले, भक्ताच्या मनात प्रकाश पसरला, त्याला एक दर्शन झाले। शिव आणि पार्वती कैलासावर बसले आहेत आणि त्यांच्या बाजूलाच दिव्य तेजाने झळकणारी लक्ष्मी माता उभी आहे। लक्ष्मी माता म्हणतात, ज्यांच्या घरी भक्ती आणि श्रद्धा असते तिथे मी विनाच बोलावणी येते, पण ज्यांच्या मनात लोभ, ईर्ष्या आणि शंका असते तिथे माझे स्थान होत नाही। शिव परमेश्वर म्हणतात, भक्ताने जर स्व ओळखलं तर देव त्याच्यात प्रकट होतो, आणि जेव्हा स्वामी समर्थाचे नाम अंतःकरणातून घेतले जाते तेव्हा सर्व देव त्या नामात विलीन होतात। त्यावेळी स्वामी समर्थ त्या भक्ताच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, बाळा, तू धन मागतोयस, पण मी तुला अनुभव देतोय, तुझी लक्ष्मी। बाळा, तू धन मागतोयस, पण मी तुला अनुभव देतोय, लक्ष्मी तुझ्या दारात उभी आहे, पण तिला बोलवणारं तुझं मन अद्याप बंद आहे। जा आजपासून श्री जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ मन कार्य कर, तुला फक्त लक्ष्मी नाही तर अंतशांतीही लाभेल। भक्तांच्या डोळ्यात अश्रू आले, त्याने नम्रतेने चरण स्पर्श केला। त्या क्षणी एक तेजस्वी प्रकाश त्याच्या घरात पसरला आणि त्या दिवसापासून त्याच्या जीवनात सर्व काही बदललं। लक्ष्मीही आली आणि समर्थ कृपाही। भक्ती म्हणजे मागणं नाही, देणं आहे। श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर अनुभवाचा मार्ग आहे। स्वामी समर्थाचे नाम घेतले की सर्व देव आपोआप साथ देतात। जय जय स्वामी समर्थ।